नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहावा. कारण व्हिडिओ बनवायचा एकदा म्हणजे आपल्याला नाद लागला, म्हणजे थोडे-थोडे सबस्क्रायबर वाढायला लागले का आपल्याला पण आशा वाटते की आपण करू शकेल, पण पुन्हा-पुन्हा कधी कॉन्फिडन्स आपला पूर्ण लो होतोय आणि आपली तब्येत ठीक असो किंवा नसो, आपला मूड असला किंवा नसला तरी पण काही फरक पडत नाही. रोज व्हिडिओ अपलोड करावाच लागतोय. जरी नाही केला तरी मग आपल्या पण मनाला समाधान होत नाही, कारण आपल्याला पण त्या गोष्टीची सवय लागलेली असते. तर मी इथं कपडे धुवून घेतले सगळे, मग लगेच वाळायला घालत होती. पाहिलं तर सगळे झाडं सुकले होते. आता दिवसातून 2 वेळा जरी टाकलं तरी पाणी सॉरी पानं सगळी सगळी सुकलेलीच असतात. मग इथं कपडे वगैरे सगळे वाळायला टाकले. मग झाडांना पण पाणी घालून झालं. तर सकाळी पण आम्ही पाणी आलं का सोडतो पाईपनं, तरीही सुकतात. मग सगळ्यांचे स्वेटर वगैरे मी रोज एक-एक करून धुवून घेते, कारण आहोंचंच एक राहिलं होतं तेवढं. तर 2 दिवस झालं ते उन्हातच होतं, कारण थोडं जाड असल्यामुळं सुकत नव्हतं. मग पटकन उन्हाला ते टाकून घेतले. मुलांच्या टिफिन बॅग वगैरे धुवून घेतल्या होत्या. आता बाळाला माझ्या सुट्ट्या लागल्या होत्या, म्हणून म्हटलं चला टिफिन बॅगा वगैरे धुवून घेऊया. आता लगेच मग कपडे वगैरे धुवून झाले. मग खूप भूक लागली होती आणि माझ्याकडनं सकाळी गॅस संपल्यावर अशी चपाती झाली होती. करपली होती, पण आता ती तर आपल्याला खावंच लागते. मग आपल्या टी व्ही बघत, आता गरमी तर खूप होते. थोडंसं दही, थंड पाणी तर फ्रीजमधलंच कधीतरी पितो, नाही तर आम्ही थंड पाणीच अजून पित नाही. आता बाहेरून पाणी आणतो, त्यामुळे माठात खूप आमच्या पाझरतं आहे. त्यामुळं मी काही ह्यावर्षी माठ पण काढला नाही. आता तसंच चाललेलं आहे. पाणी आणलं का तेव्हाच थंड पितो आहे. फ्रीजमध्ये कधीतरीच ठेवतो आहे. आणि ते आमच्या आहोंना खूप सर्दीचा त्रास आहे, त्यामुळं नाही. तर मुलांचं सुरू होतं आहे तिथं रसना बनवायचं. आता आता काय काय कुटाणे करून ठेवतात ते तर तुम्हाला सांगायला लागत नाही. घरी मुलं असले का तर दोघं म्हणतात मी काढतो, तो काढतो. अशातच त्यांचं सुरू होतं रसना बनवायचं. तर बर्फ तर आमच्या अनुलही खाते, तर खाऊ नको म्हटलं तरी ते ऐकत नाही. पण आता गरमीच एवढी होती आणि शाळेतून आल्यावर खूप गरम होते. माझं इथं सुरू होतं ब्लाऊज शिवायचं, मुलांचं चालू होतं रसना करायचं. म्हटलं आता हाय तेवढी सगळी साखर संपवतात, कारण पातेलं भरून केला होता. गोड झालाय का गोड झालाय का बघत मुलं कशी साखर टाकतच होते. तर माझा असा सांगण्याचा विषय आहे की किती जरी झालं तरी आपल्याला आता ह्या गोष्टीची सवय लागली आहे, त्यामुळं रोज व्हिडिओ तरी अपलोड करावाच वाटतोय, जरी नाही म्हटलं तरी. आता मी तर म्हणते इथून पुढे माझे व्हिडिओ येणार नाहीत, कारण खूप कंटाळा आला. कारण पाहिजे तितका सपोर्ट पण कधी-कधी भेटत नाही, म्हणून कधी-कधी मन नाराज होतं आहे. आता एवढे व्हिडिओ तर बनवायला खूप टाईम जातो बरं का. कॅमेरा सेट करणं इकडं-तिकडं. माझ्या तर मागं खूप कामं असतात, सगळी घरातली, बाहेरची. मुलांचं पण सारखं सुरू असतं आहे. मग एवढा ब्लाऊज कंप्लीट केला, मग लगेच झाडून घेतलं. दिवसभर कितीही कामं केली तर मुलांचं मग पुन्हा सुरू असतं आहे, आमच्यासाठी काहीतरी खायला बनव. तर संध्याकाळी त्यांच्यासाठी 4 वाजता मस्त असा नूडलचा बेत होता. मग कांदा आणि छान शिमला मिरची फ्राय करून घेतली. आता दुसरं काहीतरी नव्हतंच माझ्याकडे, भाज्या एवढ्याच होत्या. कोबी आणला नव्हता, कारण कोबी कोण खात नाहीत. मग आणला का माझ्या मागं सारखे लागतात मंचुरियन बनव म्हणून. तर मस्त असे इथं नूडल्स बनवून घेतले होते बघा, खूप टेस्टी पण झाले होते. मग काय खाल्ली आणि लगेच आम्ही गेलो होतो भाजीपाला आणायला. भाजीपाला घेऊन आले घरी, आधी ठेवून दिला. आता संध्याकाळ झाली होती म्हटल्यावर अगोदर देवाबत्ती वगैरे करून घेतली. आता इथं पण माझ्या मुलांना सांगावं लागत नाही. कधी-कधी बाहेर गेले का मग मी स्वतःच करून ठेवते. मग लगेच तिथंच बसून भाजीपाला काढून घेतला. मग सगळं निवडू लागतात फक्त ते पटकन. आता जवळच असल्यामुळं मी इथं जवळच जाते आणि जेवढा लागतो तेवढाच आणायचा. जास्त नाही आणायचा. 8 दिवसाला सगळे फ्रेश भाजीपाला आणायचा. तरी फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्या बिलकुल टेस्ट बनत नाहीत, आपण कितीही मसाले वगैरे घातले तर. आणि गावाकडे साधी सिंपल भाजी बनवली तरी खूप टेस्टी लागते. आता हे तर तुम्हाला माहीतच असेल, कारण मी तर बनवते, त्याच्यावरून तर मला खूप अनुभव आहे. तर इथं मी किती पण मसाले वगैरे घालते तरी भाज्या छान लागत नाही. तर गावाकडची साधी सिंपल बनवली तरी खूप. आता आहोने 2-3 दिवस झाले कोथिंबीर आणली, तरीही मला ती निवडायला टाईमच नव्हता. आणि खूप छान होती, कारण खेड्यातून आणली होती. ती खेड्यात ड्युटी होती, त्यामुळे तिकडून आणली होती. छोटी होती खूप, त्याला शेंट तर खूप छान येत होता. मग कोथिंबीर निवडली. मग लसूण पण तर भाजीला नव्हता. आता मला लसूण पण सोलून ठेवायचा होत नाही, कारण मी अगोदर 2-4 दिवसाचा सोलून ठेवायची. पण आजकाल एवढे काम झालं आहे की खूपच बिझी झाले मी तर.
मग ज्या वेळेस स्वयंपाक बनवायचा त्यावेळेसच मला लसूण सोलावं लागतो आणि त्यामध्ये खूप टाईम जातो. मग इथं लसूण वगैरे सोलून सगळ्या भाज्या वगैरे निवडून सगळं भरून ठेवलं फ्रीजमध्ये. आता दुपारी नूडल्स बनवले होते, त्याच्या भांडी एवढी पडली होती ना, घासायला पण टाईम नव्हता बाजारात गेले म्हणून. आणू म्हटली मी घासते, तू स्वयंपाक बनवल्यावर तू पुन्हा घास. तर असा स्वयंपाक पण केला मी. भाकरी केली आणि थोडीशी रस्सा भाजी केली. तर असा होता बघा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.